नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आपण बघतोय की आपल्याला सवय असते की कुठल्याही गोष्टी आपण इतरांसोबत शेअर करतो. अरे, मी तुम्हाला माझी ओळख करून द्यायला विसरलीच. मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट. तर जाऊया आपल्या विषयाकडे. आपण खूप साधं असतो. बरेचदा काय होतं ना की आपण साधेपणात लोकांच्या गोड बोलण्यात येऊन आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो. पण तसं करू नका, कारण लोक खूप हुशार आहेत, खूप धूर्त झाले. ते आपल्यासोबत गोड बोलून, आपल्याशी गोड बोलून खूप साऱ्या गोष्टी काढून घेतात आणि त्या गोष्टीचा दुरुपयोग करतात. तेव्हा आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला हवं की आपण कुठल्या गोष्टी शेअर कराव्या आणि कुठल्या गोष्टी शेअर करू नये. तर जाणून घेऊया काय काय अशा गोष्टी आहेत की त्या आपण शेअर करू नये. तर आपल्या घरातील भांडण. हो, प्रत्येक घर म्हटलं की भांडण लागणारच, नाही का? तर भांडण, आपल्या घरातील भांडण हे कुणाशीही शेअर करू नका. सासू सुनांचं भांडण असेल, नवरा बायकोंचं भांडण असेल, नंदा भावजांचं भांडण असेल, जाऊ जाऊचं भांडण असेल, कुठलंही भांडण हे शेअर करू नका. घरातील, स्पेशली मी बोलते की घरातील भांडण कुणाशी शेअर करू नये. तुम्हाला एक मी उदाहरणाने ते सांगते की काय होतं ना, दोघं हस्बंड वाईफ असतात आणि त्यांचं भांडण होतं आणि भांडण झाल्या नवरा आपलं बॅग घेतो आणि ऑफिसला निघून जातो. आणि जसाही नवरा ऑफिसला गेला तशी ती काय करते, ती आपल्या मैत्रिणींना सांगते, आपल्या रिलेटिव्हजला सांगते आणि मग त्यांचं ते दिवसभर सुरू असतं बऱ्याच वेळ की हो का, मग वेगवेगळे सल्ले, मग तू अशी वाग, मग तू त्याला असं म्हण, मग तू त्याला तसं म्हण, असं ते सल्ले पण मैत्रिणी देत राहतात. किंवा आपल्या बहिणी असतात, मावशी असतात. मॅक्सिमम मी बहिणी आणि मावशीचं नाव ह्यासाठी घेतलं की बरेचदा मुली नवऱ्याशी भांडण झालं किंवा सासरच्या माणशी भांडण झालं की त्या आईपेक्षाही बहिणींना आणि मावशींना जास्त सांगतात आणि मैत्रिणींना. सो मी मैत्रीण, बहिणी आणि मावशी असं नाव घेतलं. तुम्ही काही ते स्पेशलाइज करू नका की असंच का म्हटलं म्हणून. मी एक जनरलाइज, हे माझं सेंटेन्स आहे, स्टेटमेंट आहे. तर ती सांगते. पण काय होतं ना, नवरा ऑफिसला गेल्यावर त्याला रिअलाइज होतं की अरे हो, आपलं थोडं चुकलंच, आपण नव्हतं बोलायला पाहिजे एवढं. तर तो तिला फोन करतो त्याच्या लंच ब्रेकमध्ये. तोपर्यंत तिने सगळ्या मैत्रिणींना, नातेवाईकांना, बऱ्याच जे काही असतात तिचे नियर अँड डिअर, त्या सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि नवरा फोन करतो आणि म्हणतो की सॉरी, माझं चुकलंच थोडं, पण ठीक आहे, जे झालं ते झालं. आपण ना आज छान डिनरला जाऊया रात्री आणि छान एन्जॉय करूया, आपला वेळ छान घालवूया. तर हिलाही आनंद होतो. नवरा लवकर घरी येतो आणि ही पण छान तयारी वगैरे करते आणि डिनरला जायचा प्लॅन. पण ज्या मैत्रिणी असते त्यांचं ते सुरूच असतं, अगं मला हे कळलंय, काय झालं, मग आता काय बोलला का तो, मग त्याचा काही फोन आला होता का, मग आता आल्यावर व्यवस्थित. ती इतक्या इतक्या आनंदात असते आणि मैत्रिणी, रिलेटिव्ह काय करतात, ते फोन करू करू तेच ते क्वेश्चन. शेवटी तीच इरिटेट होते आणि म्हणते काय केलंय मी हे. तिलाच त्याचा त्रास होतो. आणि होतं काय की आपल्या नवऱ्याची सुद्धा इज्जत असते ना, प्रत्येकाचा एक मान असतो, तो सुद्धा कमी होतो आणि तो आपणच 10 गोष्टी बाहेरच्यांना सांगून तो कमी केलेला असतो. तेव्हा आपल्या कुटुंबामध्ये काही भांडण झालेलं असेल तर ते बाहेर बोलू नका, मैत्रिणीशी, रिलेटिव्हशी डिस्कस करू नका. कारण भांडणं होतात घरात आणि ते मिटतात सुद्धा. आणि ते कसे मिटवायचे याच्यासाठी सुद्धा मी काही व्हिडिओज बनवलेले आहे, ते व्हिडिओ नक्की बघा. ओके. दुसरं जे आहे ते म्हणजे की आपली कमजोरी कधीच कुणाला सांगू नये. कारण कोण व्यक्ती कधी आपल्या कमजोरीचा फायदा घेईल हे आपल्याला माहिती नाही. ज्यावेळेस आपण आपली कमजोरी सांगतो त्यावेळेस बरेचदा खूप सिंपती वगैरे दाखवल्या जाते, पण ती सिंपती तेवढ्यापुरतीच असते. वेळ आली की त्या कमजोरीचा वापर करून
आपल्याला कामी लावलं जातं. हे एक मी उदाहरणाने सांगते. मी उदाहरणाने यासाठी सांगते की बरेचदा ना उदाहरणं आपल्या लक्षात राहतात. तर 2 ऑफिसमध्ये व्यक्ती असतात. तर एक व्यक्ती त्याला सहज सांगतो की अरे माझं काय प्रॉब्लेम आहे ना की मला ना कुणाला नाहीच म्हणता येत नाही. कुणी काही काम सांगितलं, शेजाऱ्यांनी सांगू दे, रिलेटिव्सनी सांगू दे, कुणी सांगितलं तर मला नाही म्हणता येत नाही. आणि मी ते कितीही मला माझी कामं असले तरी मी ते काम करतो. तर तोच म्हणतो पण की अरे नको, हे असं नको करायला, तुला नाही म्हणता यायला शिकायला हवं वगैरे वगैरे एक्सेट्रा. पण ती कमजोरी त्याला माहिती झालेली असते त्याच्या कलिगला. आणि मग त्याचा कलिग काय करतो, नेहमी नेहमी त्याला कामं सांगत जातो. अरे आज मला ना हे काम आलेलं आहे, माझ्या वाईफला न्यायचं आहे थोडं हॉस्पिटलमध्ये, तू हे करतो का? अरे माझे इथं रिलेटिव्ह येण्याचं आहे, त्यांना आणायला जायचं आहे. अरे मला ना आज मॅरेजला जायचं आहे, तू हे करतोस का? अरे मला हे होत नाहीये, तू ते करतोस का? कारण त्याला माहिती होतं, त्याला याची कमजोरी माहिती होती समोरची की याला नाही म्हणता येत नाही. आणि त्यावेळेस आपली फसगत होते. तेव्हा जी काय आपली कमजोरी असेल ती कुणालाही सांगू नका. बरेचदा आपली आर्थिक परिस्थिती बरी नसते आणि आपण कुठे जॉबला जातो, तर आपण आपली परिस्थिती सांगतो की आपल्याला फार जॉबची गरज आहे. पण त्याचा दुसराही एक परिणाम होतो की अरे हिची परिस्थिती नाहीये, याची परिस्थिती नाहीये, याला जॉबची गरज आहे म्हणजे याला द्या, खूप कामं द्या, कारण याला गरज आहे. हा सोडून जाणार नाही, हा नाही म्हणणार नाही, हा करणारच, कारण याची परिस्थिती तशी आहे, याची गरज आहे, याची कमजोरी आहे. तेव्हा आपली कमजोरी लोकांना सांगू नका. देन आपण थर्डकडे जाऊया. आपल्या कामाचं गुणगान करू नका. बऱ्याच लोकांना काय असतं की करणार छोटंसं पण त्याचा गाजावाजा खूप करणार. बरेच लोक बर्थडेला हॉस्पिटल्समध्ये जाऊन फ्रूट्स देतात, किंवा बरेच लोक थंडी आली की गरीब लोकांना ब्लँकेट्स देतात, बेडशीट्स देतात. तुम्ही नक्की द्या. काही मुलं स्कूलमधल्या मुलांना शाळा सुरू होतात, दत्तक म्हणून घेतात, म्हणजे शालेय दत्तक घेतात. त्यांना पुस्तकं, जे काही साहित्य हवे असेल ते त्याचं वाटप करतात. नक्की करा. हे चांगलं काम आहे, पुण्याचं काम आहे. हे करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने आपण जे काही इन्कम आहे त्यातील काही भाग हा आपल्या सेवेसाठी वापरायलाच हवा. परंतु त्याचा गाजावाजा करू नका. द्याल तुम्ही 2 व्यक्तींना पुस्तकं आणि त्याचे खूप फोटोज काढाल आणि ते वर्तमानपत्रामध्ये द्याल, ते इंस्टाग्रामवर ठेवाल, ते फेसबुकवर ठेवाल, 10 जणांना सांगणार, प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेले की नाही मी मुलांना पुस्तक दिली, नका सांगू. ते म्हणतात ना की खामोशी से भी होती है बहुत सारी अच्छी बातें, खामोशी से भी होती है बहुत सारी अच्छी बातें. पेड़ छांव देता है बट कैसे देता है, चुप रह के देता है. झाड म्हणतो का आपल्याला मी तुम्हाला किती सावली देतोय, मी तुम्हाला किती सावली देतो? नाही म्हणत ना, नाही म्हणत तो. तुम्ही सुद्धा आपलं काम हे चांगलं काम जे करता त्याचा गाजावाजा करू नका. बघतोय वरचा देव, त्याचं पुण्य तुम्हाला नक्की मिळेल, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. आणि ज्या लोकांना तुम्ही मदत करता ते लोकच स्वतः सांगतील की यांनी मला मदत केलेली आहे. स्वतःचा गाजावाजा स्वतः करू नका. देन आहे दुसऱ्यांचे सिक्रेट्स डिस्क्लोज करू नका. काय आहे ना, समोरचा व्यक्ती आपल्याला त्याचं एखादं सिक्रेट सांगतो, खूप विश्वासाने सांगतो, तो खूप विश्वासाने तो आपल्याला त्याचं सिक्रेट सांगतो आणि आपण काय करतो, सगळ्यांना सांगत फिरतो. ते सिक्रेट चांगलं असू शकतं, त्याच्या लाईफमधलं वाईट असू शकतं, काहीही असू शकतं, पण ते डिस्क्लोज करू नका दुसऱ्यांकडे. बरंचसं तुम्हाला काय वाटतं की आपल्याला काय वाटतं, तुम्हाला म्हणण्यापेक्षा इन जनरल वाटके बोलेल, आपल्याला काय वाटतं की आपण त्याचं हे सिक्रेट सांगितलं की त्याची बदनामी होईल, त्याच्याकडे लोकांचा दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, एक्सेट्रा एक्सेट्रा, किंवा मी खूप चांगलं करते असं त्यांना वाटेल. पण नाही, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं सिक्रेट डिस्क्लोज करतात ना आजूबाजूला, तेव्हा तुमची प्रतिमा कमी होते.
तुमची प्रतिमा कशी कमी होते की अरे त्या व्यक्तीने किती विश्वासाने या व्यक्तीजवळ ही गोष्ट सांगितली होती आणि ही बघा कशी फिरतीये. लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होतो. त्या व्यक्तीचा तो होतोच, कारण त्या व्यक्तीने सिक्रेट सांगितले खूप विश्वासाने आणि तुम्ही त्या विश्वासाचा विश्वासघात केलाय. पण ज्या इतर व्यक्तींसोबत ती गोष्ट तुम्ही डिस्क्लोज करतात त्यांच्या नजरेतून सुद्धा तुमची प्रतिमा खालावते. त्यांचा सुद्धा तुमच्यावर असलेला विश्वास जातो. तेव्हा कुणीही तुम्हाला सिक्रेट गोष्ट सांगितली असेल तर डिस्क्लोज करू नका, ती तुमच्यापर्यंतच ठेवा. तर या सगळ्या गोष्टी आहे की ज्या आपल्या जीवनात खूप महत्त्वाच्या आहे की त्या कोणाशीही शेअर करायला नको. तुर्तास इथेच थांबूया. प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या काही कुठल्या विषयावर जर तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ बघा आणि शेअर करा, बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. धन्यवाद.